आपली कुटुंब व्यवस्था पुन्हा एकरस होण्याकरिता आणि आपल्या आत्म उन्नतीचा पथ साकारण्याकरिता आपण सर्वजण मोठ्या श्रद्धेने, आदराने आणि निष्ठेने या धर्ममंडपामध्ये उपस्थित आहात. उपस्थित सर्व पुरुष वर्ग, तरुण बांधव, माता भगिनी, कॉलेजमध्ये आणि विद्यापीठा स्तरावरती एज्युकेशन घेणारे युवक आणि युवती, उपस्थित सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य मंडळी, सर्वांच्या चरणारविंदी साष्टांग विनम्र अभिवादन करतोय. माझ्या प्रेमाची, स्नेहाची बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, पण वेळेच्या अभावी आपण कुणाचाही नामउल्लेख करू शकत नाही. पण सर्वांच्या प्रति आदर आहे, प्रेम आहे. ते सर्वच वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. ज्यांच्या माध्यमातून या संकीर्तनाचा योग माझ्या वाट्याला आला ते माझे परमस्नेही, परममित्र, हरिभक्तपरायण विठ्ठलजी महाराज देशमुख यांच्या संपर्कातून या कार्यक्रमाचे सर्वा संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर पोटफोडे साहेब आणि अतिशय स्वच्छ, पारदर्शी, प्रामाणिक आणि समर्पण ज्यांचं जीवन वारकरी संप्रदायाच्या सेवेकरता जे आपलं जीवन व्यतीत करताय ते गुल्हाणे सर, आणि या सर्वांच्या माध्यमातून हा संकीर्तनाचा योग आहे. खूप दिवसांपूर्वी आलो होतो, असं वातावरण नव्हतं. आता फार वेगाने प्रगती केली, या संस्थांनी फार वेगाने केली, गरुड भरारी घेतलेली आहे असं म्हणावं लागेल. की संत गजानन महाराज सेगावला प्रगट झाले आणि त्या सेगावला श्री क्षेत्र सेगाव असं नाव पडलं त्यांच्या प्रागट्यामुळे. जरी आपण आज सेगावमध्ये नाही आहे, जरी उद्या आपण सेगावमध्ये नसू, तरी पण दारव्यामधलं हे श्री संत गजानन महाराज मंदिर प्रति सेगाव आहे असं म्हणण्याकरता काही हरकत नाही. इतकं सुंदर वातावरण आपण या ठिकाणी निर्माण केलं. कार्यकर्त्याची निष्पृहता, हां ठीक आहे, कार्यकर्त्याची निष्पृहता आणि कार्यकर्त्याचं कार्य करण्याची त्यांच्या अंतकरणातली स्वच्छता आणि पारदर्शकता हे याचं प्रतीक आहे की या संस्थांचा वेग गरुड भरारीप्रमाणे वाढतो आहे. हे कार्यकर्त्याच्या अंतकरणातली निष्पृह आहे, त्याचा परिपाक आहे, त्याचं प्रतीक आहे. तर तुम्ही सर्व दारवाची मंडळी, दारवेकर नुसतं सप्ताह करत नाही, तर या गजानन महाराजच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने तुम्ही दिवाळीचा सण साजरा करता. इतकं सुंदर वातावरण तुम्ही तयार केलेलं आहे, इतकं सुंदर. हे काय प्रकाश योजना, हे विद्युत योजना अतिशय सुंदर आहे. तुमचे प्रसन्न चेहरे, अजिबात कोणाच्या चेहऱ्यावरती कंटाळा नाही. नाही तर काही गावामध्ये आपण गेलो की जगातलं सगळं दुःख त्याच्या चेहऱ्यावर आहे बा असं दिसते, ठीक आहे. पण तुम्ही प्रसन्न मुद्रेने बसलेले आहात. तुमच्या सर्वांच्या चरणारविंदी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. चिंतन करता सुरुवात करतो. विठ्ठल या अभंगामधून जगद्गुरु तुकोबार आहे आपल्या अंतकरणामधील काही आकांक्षा, अपेक्षा, इच्छा रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश परमात्म्यासमोर प्रगट करत आहे. एखादा सामान्य मनुष्य जेव्हा भक्ती करत असतो तेव्हा त्याच्या अंतकरणामधल्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा हे संसाराबद्दल असतात. आणि एखादा संत महात्मा जेव्हा भक्ती करतो, परमार्थ करतो, तेव्हा त्याच्या अंतकरणामधल्या काही आकांक्षा, इच्छा, अपेक्षा हे सांसारिक स्वरूपाच्या नसून ते पारमार्थिक स्वरूपाच्या असतात. आपण कोणत्या क्षेत्रात राहतो हे महत्वाचं नाही. आपण सामान्य आहो का संतांच्या यादीमध्ये आहो हे क्षेत्रावरनं ठरत नाही. तुम्ही प्रपंचात राहता का परमार्थात राहता याच्यावरनं ठरत नाही. त्या क्षेत्रामध्ये राहत असताना आपल्या अंतकरणातल्या भावना काय आहे याच्यावरनं आपली लेवल आणि आपला अधिकार कळत असतो. आपण पारमार्थिक आहो का आपण प्रापंचिक आहो. म्हणजे तुम्ही वेशानी राहता त्या क्षेत्रामध्ये, तुम्ही त्या क्षेत्रामध्ये देहानी वावरता परमार्थामध्ये, याचा अर्थ आपण सगळे पारमार्थिकच आहो असा सिद्धांत करता येत नाही. ते कशावरनं ठरेल? आपल्या अंतकरणामध्ये भावना काय आहे त्या भगवंताच्या भक्तीबद्दल. भक्ती करत असताना मनात नेमकं अपेक्षा काय दडले आहे, इच्छा काय आहे, नेमका हा परमार्थ चालला कशा करता, या विचारावरती आणि या इच्छेवरती आपण पारमार्थिक आहो का नाही हे ठरत असतं. व्यादशाही चरणम ध्रुवश्य वयो विद्या गजेंद्रश्य का जातीर विदुरश्य यादवपते रुग्रश्य किं पौरुषम कुब्जा याह कमनीय रूपमधिकम किं तत्सुदाम्नो धनम
भक्त्या तुष्यती केवलम नच गुणैर भक्ती प्रियो माधवा. सुभाषितकार यादी सांगताय आपल्या सर्वांच्या समोर, जे फार मोठी आहे. त्यांनी सांगितलं की व्यादशाही चरणम, भगवान परमात्मा त्या व्यादाचा वरचा रंग पाहत नाही, त्याची जात पाहत नाही, त्याचं आचरण पाहत नाही आणि त्याला भेट देत असतो. ध्रुवश्य वयो, ध्रुव बाळाचं वय बघितलं नाही, तो 5 वर्षाचा आहे का 50 वर्षाचा आहे. त्या गजेंद्र नाम हत्तीचा पशुपणा पाहिला नाही, विदुराची जात पाहिली नाही, कुब्जेचं रूप पाहिलं नाही, सुदामदेवाचं धन पाहिलं नाही. या सगळ्या भक्तांना त्यांनी साक्षात भेट दिली. यांचं पाहिलं काय तर भक्त्या तुष्यती केवलम नच गुणैर भक्ती प्रियो माधवा. त्यांच्या अंतकरणामध्ये भगवंताच्या भक्तीबद्दल भावना किती स्वच्छ, निर्मळ, नितळ, निखळ, प्रांजळ, पवित्र आहे, शुद्ध आहे, हे तो पाहत असतो. बहिरंगाला भावणारा भगवान परमात्मा कधीच होत नाही. आपण एज्युकेटेड आहात त्याला काही घेणं नाही आहे, तुम्ही कोणत्या पदावर आहात काही घेणं नाही आहे, पाहण्याकरता किती सुंदर आहात त्याला काही घेणं नाही, कोणत्या पदावर कोणत्या श्रीमंतीमध्ये तुम्ही राहताय त्याला याच्याशी काही घेणं नाही आहे. त्याच्याकडे येत असताना आपल्या अंतकरणामध्ये भावना किती स्वच्छ आहे त्याच्या प्राप्ती करता हे तो पाहत असतो. आणि हे जर नसेल तर मग त्याचा बहिरंग, त्याचा डामडोल काही असला तरी तुम्हाला जगतामध्ये प्रसिद्धी भेटेल, पण तुम्ही कधी सिद्ध होऊ शकत नाही. विठ्ठल समाजामध्ये तुम्ही जितका देखावा दाखवणार तितकी माणसाला प्रसिद्धी भेटणार, समाज मानणार तुम्हाला. कारण समाजामध्ये राहत असताना लोक देखावाच पाहत असतात. एक वाक्य बोलतो पहा, तुम्ही सर्व लोक एज्युकेटेड आहात याची मला जाणीव आहे, म्हणून वाक्याचा भाव कळेल तुम्हाला आणि प्रतिसाद द्याल तुम्ही अशी अपेक्षा आहे. की आपली नियत किती चांगली असली, आपली नियत किती चांगली असली तरी लोक आपला देखावा पाहत असतात. आपली नियत किती चांगली असली तर लोक आपला देखावा पाहत असतात, आणि आपला देखावा कितीही चांगला असला तर देव मात्र आपली नियतच पाहत असतात. तो तुमच्या बहिरंगाला कधी भावतच नाही, आजपर्यंतही भावला नाही तो. आणि तो जर बहिरंगाला भावला असता तर तो सौंदर्य ज्याच्याकडे आहे त्याची मालकी हक्क झाला असता देव. ज्याच्याकडे प्रचंड मोठे पद आहे त्याचा मालकी हक्क झाला असता देव. ज्याच्याकडे गर्भ श्रीमंती आहे त्याची मालकी झाली असती त्या देवावरती. पण तो या कोणत्याच बहिरंगाला भावत नाही, तो भावतो तो अंतरंगाला. अंतकरणामध्ये त्याच्याबद्दल काय भाव आहे. गाभाऱ्यामध्ये येत असताना गजानन महाराज विचार करताय, हे लोक माझ्या करता येतात का स्वतःच्या संसारातल्या अपेक्षा घेऊन येतात. जर तुम्ही संसारातल्या अपेक्षा घेऊन तिकडे गेलात तर तुम्हाला तुमच्या अपेक्षा पूर्ण करून होतील. पण दुःख व्यक्त करतो देव की सगळे लोक नुसतं अपेक्षा घेऊन येतात, माझ्याकरता कोणीच नाही येत. मी भेटावा असं एकही भक्तांनी म्हटलं नाही. का हो महाराज, इतक्या दिवसापासून भक्ती करतो तुमची, आम्ही एक झाकी नाही भेटली तुमची पाहायला. स्वप्नातही आला नाही तुम्ही आमच्या. कधी येणार आमच्या स्वप्नात, कधी भेट देणार आम्हाला, का नुसतं आमचा परमार्थ चालू आहे अशी भावना कोणी व्यक्त करत नाही. व्यक्त करतात ते आपल्या संसारातल्या अपेक्षा, आणि याचं दुःख व्यक्त करतो देव की याच्यामध्ये माझ्याकरता कोण आलंय. त्यांच्या संसारातल्या समस्या घेऊन आलंय, सगळ्या अडचणी घेऊन आले, त्यांच्या मी अडचणी पूर्णही करतो, पण माझ्याकरता कोण आलंय. मी भेटावा अशी अपेक्षा कोणाची आहे, कोणाचीच नाही. स्वप्नातही आमच्या देव येत नाही. स्वप्नातही असं म्हटलं नाही गजानन महाराज, का हो किती दिवस झाले तुम्ही शेगावला दर्शनाकरता आले नाही, या बरं उद्या परवा. स्वप्नात येत नाही. याचं कारण काय मुख्य, याचं कारण असं आहे, मानसशास्त्राचा नियम असा आहे की मनुष्याच्या मनामध्ये ज्याच्याबद्दल विचार असतात त्याचेच माणसाला स्वप्न पडतात. हा मानसशास्त्राचा नियम आहे. मनुष्य विचार कोणाचा करतो, एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या वस्तूचा, एखाद्या गोष्टीचा. ज्याचा विचार सतत चालू असतो आणि त्यातच माणसाला स्वप्नही पडतात आणि त्यातच स्मरणही होत राहतं. त्यातच स्मरण. तुम्ही ऐकलं भागवत म्हणून स्पर्श करून जातो. एक गोपिका, विठ्ठल महाराज, गजानन महाराज, एक गोपी जगद्गुरु तुकोबाराय त्या गोपीचा भाव प्रगट करते आहे. अर्थ असा आहे की ती गोपी म्हणते की या डोळ्यांनी भगवंताला पाहिलं आणि डोळ्याने पाहिल्याच्या नंतर त्याचं रूप इथे साठवलं आणि मनात त्याचं रूप साठवल्यामुळे आणि प्रत्येक क्षणाला आता फक्त त्यातच स्मरण होते आहे. ही प्रक्रिया सांगते ती गोपिका एका अभंगामध्ये.
देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, गाताना वाढवा. देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, तुझी वदनी उच्चारी, तुझी वदनी उच्चारी, ओ देखिला डोळा बैसला. बोला बोला सगळे. आपल्या आयुष्यामध्ये झालेल्या परिवर्तनाची प्रक्रिया सांगताय बारके नाही का. प्रक्रिया काय प्रक्रिया आहे की भगवंताला अगोदर डोळ्यांनी पाहिलं, डोळ्यांनी पाहिल्याच्या नंतर प्रक्रिया अशी असते, मनात विचार का तयार होतात, एखाद्या व्यक्तीबद्दल त्याचं स्मरण सारखं का होतं, त्याची प्रक्रिया बारकाने ऐका. एखादी वस्तू हे डोळे अगोदर पाहतात, एखाद्या व्यक्तीकडे पाहतो, वस्तूकडे पाहतो, आणि त्याच्या चांगल्या गुणामुळे ती व्यक्ती अंतकरणामध्ये कायमचं घर करते, आणि हृदयामध्ये कायमचं एकदा घर त्या व्यक्तीने केलं की मग त्याचं स्मरण माणसाला होत राहतं प्रत्येक क्षणाला. ही प्रक्रिया आहे. मग आमच्या अंतकरणामध्ये कोणता देव आहे, कोणते संत आहे का, आमच्या अंतकरणामध्ये संसारातले विषय आहे, हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत भाग आहे. पण हे गोष्ट मात्र तेवढी सत्य आहे की मनात ज्याचे विचार अंतकरणात घर असतं त्याच्याबद्दल माणसं चर्चा करतात आणि त्याच्याबद्दलच उच्चार करतात अंतकरणातून, कारण ते मनात आहे ना. जर संसाराचे विचार होत असेल तर अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पायी, ते ठसावले चित्ताच्या ठाई. आमच्या जीवनामध्ये विषयाचं एवढं चिंतन का मला आहे, कारण अंतकरणात संसाराने घर केलं आहे, त्याच्याबद्दल सारखं चिंतन चालू आहे. देव स्वप्नात का येत नाही, देवाचा विचार मनात का येत नाही, कारण तो नाही ते. इथे संसारातल्या अनेक आकांक्षा, अपेक्षा, इच्छा दडलेल्या आहे. इदम मे स्यात्, इदम मे स्यात् इति काम शब्द संनितः. गाडी, बंगला, पैसा, प्रतिष्ठा, मान, सन्मान, सौंदर्य, या सगळ्या गोष्टीचा विचार इथे भरलेला आहे. देवाचा विचार कुठे येणार आहे? अंतकरणामध्ये काय आहे याच्यावरती आपला पुढचा विचार डिपेंड आहे. आणि जर अंतकरणामध्ये संसाराचे विचार सारखेच असेल, देवाचा विचार येणं अशक्य आहे, इम्पॉसिबल, कधीच येणार नाही. त्याच्याकरता डोळ्यांनी काय पाहावं हा त्याच्यामधला पहिला प्रकार आहे, पहिली प्रक्रिया आहे. तुम्ही जसं डोळ्यांना दाखवाल, देव दाखवाल, तर तो मनात घर करेल. घाण दृश्य दाखवाल टीव्हीवर, मोबाईलवरचे, तर ते मनात घर करेल आणि त्याचं स्मरण होत राहील, त्याचे विचार होत राहील, सारखं त्याचं चिंतन होत राहील. देवाला निरखून पहा, तो इथे घर करेल. डोळ्याने आम्ही काय पाहतो किंवा डोळ्यांना काय दाखवतो याच्यावरती आपल्या जीवनाचा प्रवास ठरलेला आहे. तो प्रवास पतनाकडे जाईल का तो प्रवास उद्धाराकडे जाईल, हा आपला व्यक्तिगत प्रश्न आहे. आपली दिनचर्या जी जाती आहे ते कोणत्या दिशेने चालली, वाईट घाण दृश्य पाहण्यात चालली का देवाचं मुख पाहण्यामध्ये चालली, हे ज्याच्या त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आणि त्याच्यावरनं ठरतं प्रवास उद्धाराकडे निघाला का पतनाकडे निघाला. आणि सारखं घाण दृश्य पाहण्याची इच्छा जर या डोळ्याला लागली ना, तर समजून घ्या तुमचा प्रवास पतनाकडे चालला. जरी तुम्ही कीर्तन ऐकता, जरी कथा ऐकता, पण प्रवास पतनाकडे चाललाय. कारण चिंतन काय चालू आहे डोळ्याचं, सारखं घाण दृश्याचं. टीव्ही, मोबाईल चांगला नाही, गाथा नाही, ज्ञानेश्वरी नाही, कोणताच क्षण आम्ही भगवंताच्या चिंतनामध्ये, गाथेमध्ये घालवत नाही, ज्ञानेश्वरी घालवत नाही. प्रवास पतनाचा आहे, तो प्रवास उद्धाराचा नाही आहे. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीला आपल्या डोळ्यांचा विषय बनवा. जीवनामध्ये काय परिवर्तन होतं याचा अनुभव घ्या. मागच्या वर्षी आळंदी क्षेत्रामध्ये घडलेली घटना सांगेन मी तुम्हाला. या वैदर्भीय प्रांतामध्ये 11 जिल्हे आहे आणि 11 जिल्ह्यामधला एक जिल्हा आहे अमरावती. त्या अमरावती जिल्ह्यामधला एक मुलगा संतोष नावाचा आळंदीला शिक्षणाकरता गेला. शिक्षण त्याचं बऱ्यापैकी पूर्ण झालं. काही दिवसांनी त्याचं लग्न झालं आणि त्याच्या संसार वेलीवरती एक फूल उमललं. त्याला एक मुलगा झाला
नाव ठेवण्यात आलं त्याचं सोहम. मागच्या वर्षी तो पोरगा 4थ्या वर्गामध्ये संत ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी देवाची या विद्यालयामध्ये तो शिक्षण घेत होता. यावर्षी तो 5व्या वर्गात आहे. मागच्या वर्षी त्या 9 ते 10 वर्षाच्या पोरांनी, चिमुकल्या पोरांनी जी क्रांती केली ना, महाराष्ट्रामधला तमाम वारकरी समाज त्याच्या क्रांतीपुढे नतमस्तक आहे. कदाचित तुमच्यापर्यंत बातमी पोचली नसेल, अभिज्ञ असाल, काही लोक अज्ञानी असाल म्हणून सांगून जातो, मुद्दा म्हणून सांगतोय. त्याचं कारण असं आहे, समाजामध्ये चांगल्या गोष्टीची चर्चा लोक आनंदाने करत नाही, पण एखादी गोष्ट समाजात जर वाईट घडली तर ते चर्चा करण्यामध्ये माणसं तासनतास गमावतात. हा माणसाचा स्वभाव आहे. चांगल्या गोष्टीची माणसं चर्चा नाही करणार. कोणी गाथा ज्ञानेश्वरी पाठ केली, कोणी काय अभंग पाठ केले, याची चर्चा नाही करणार लोक. पण समाजामध्ये काही वाईट घटना जर घडली समजा, त्याच्यामध्ये रात्र कधी निघून जाते कळत नाही, माणसाला कळत नाही. आणि ते करण्यामध्ये स्वतःच्या जीवनाचं पतन आहे. ज्याचं झालं त्याचं झालं पतन, पण त्याच्यावरती चर्चा करून तुम्ही आपलं पतन करता, आपला वेळ वाया घालवता, लक्षात नाही येते तुमच्या. त्याच्यामध्ये आपल्याला काही भेटणार नाही, काही नाही. आपलं पतनच होईल, आपला वेळ वाया जाईल, आपला उद्धार नाही होणार. म्हणून चांगल्या गोष्टीची लोक चर्चा करत नाही. म्हणून मुद्दा म्हणून सांगतोय की त्या पोरांनी मागच्या वर्षी 4थ्या वर्गामध्ये असताना 9033 ओव्याचा प्रबंध अर्थात संबंध ज्ञानेश्वरी त्या पोरांनी मुखोद्गत केली. मला बरं वाटलं तुम्ही मला प्रतिसाद दिला, पण अजून माझा दृष्टांत पूर्ण व्हायचा आहे आणि नंतर तुम्ही ऐकाल, फार बरं वाटेल तुम्हाला. स्वानंद सुकणेवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्या पोराची परीक्षा झाली आणि प्रातस्मरणीय गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर यांच्या समोर त्याचा सन्मान झाला. सोशल मीडिया त्या ठिकाणी आली, असे अनेक कॅमेरे त्याच्या समोर लागले. आणि त्याच्या आईला पहिला प्रश्न केला, आई साहेब, आमच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत आम्ही फार मोठी मोठी माणसं पाहिली, मोठमोठी बुद्धिमान लोक पाहिली, एज्युकेटेड लोक पाहिली, उच्च विद्या विभूषित लोक आम्ही आमच्या आयुष्यात पाहिली, पण एवढ्या लहान वयामध्ये 9033 ओव्याचा ग्रंथ आणि पूर्ण ज्ञानेश्वरी गीता 700 श्लोकाची कोणी पाठ करत असेल, हे जगातलं फार मोठं आश्चर्य आहे. आमच्या दृष्टीने असं कधी घडलं नाही. तुमच्या पोरांनी ते करून दाखवलं, क्रांती फार मोठी केली. आम्हाला जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडनं, एवढंसं चिमुकलं पोरग, एवढंसं चिमुकलं पोरग हे क्रांती कसं काय करू शकतो? याच्या पाठीमागचं रहस्य काय सांगा आम्हाला. कळू द्या महाराष्ट्राला, कळू द्या देशाला की या पोराने एवढा लहान वयामध्ये ही क्रांती कशी केली. त्या सोहम नावाचा जो पोरगा आहे, त्याच्या आईने जे उत्तर दिलं ना, दारव्यातल्या सगळ्या माता भगिनी जेवढ्या कीर्तना करता आल्या त्या सर्वांना माझी हात जोडून प्रार्थना आहे, त्या बाईचं वाक्य फक्त सोबत घेऊन जा. नुसतं सोबत नेऊ नका, आपल्या हृदय पटलावरती ते कायमचं कोरून घ्या. आयुष्याचं सोनं होईल, तुमच्या आजच्या कीर्तनाचं सार्थक होईल. त्याची आई बोलली की माझा 9 ते 10 वर्षाचा पोरगा जर ज्ञानेश्वरी गीता पाठ करत असेल तर याच्यामध्ये माझं श्रेय काहीच नाही आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगते की हा मुलगा माझ्या गर्भामध्ये असताना, पोटामध्ये असताना मी 9 महिने 9 दिवस ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे 108 पारायण केली. परिणाम माझ्या पोटी असा हिरा जन्माला आला. डोळ्याचा प्रवास कुठे चालला आमचा याच्यावरती डिपेंड असतं. ते याच्यावरती आपल्या आयुष्यातलं ते याच्यावरती डिपेंड असतं. आम्ही आमचा प्रवास कोणत्या दिशेने करतोय. जर आमचा प्रवास चांगला असेल तर नक्की चांगला होईल, पण प्रवास जर घाण दिशेने असेल तर चांगला होणार नाही. मी नेहमी सांगत असतो, देखावा आपला जेवढा चांगला असेल तर प्रसिद्धी भेटेल, सिद्धत्व भेटणार नाही. आणि सिद्धत्व भेटण्याकरता माणसाला आपल्या जीवनाचा प्रवास खूप चांगला करावा लागेल, खूप चांगला करावा लागेल. माणसाला स्वतःच्या जीवनाचं कौतुक वाटलं पाहिजे, असा माणसाचा प्रवास असावा. स्वतःच्या आयुष्याचं स्वतःलाच कौतुक वाटावं, असा प्रवास असावा मनुष्याचा. भूतकाळामध्ये जेव्हा मनुष्य पाहिल स्वतःकडे, स्वतःच्या आयुष्याकडे, तेव्हा माणसाला स्वतःच्या जीवनाचं कौतुक वाटलं पाहिजे, असा प्रवास पाहिजे माणसाचा. महाराज बोलतात ना की माझं जीवन इतकं सुंदर गेलं, इतकं चांगलं गेलं की माझ्या जीवनाचं मला प्रचंड मोठं कौतुक वाटते, खूप मोठं कौतुक वाटे झाली या कौतुक वाटे
मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंती माझ्या जीवनाचं मला कौतुक वाटते आहे कौतुक वाटे झाली यावेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे असं मनुष्याचं जीवन स्वतःलाच आनंद वाटावा आपल्या आयुष्याचा त्याच्याकरता भगवंताला एक प्रार्थना करणं गरजेचं आहे कोणती चांगलं जीवन जगलो तर माणसाचं कौतुक वाटेल आपल्या आयुष्याचं आपल्यालाच कौतुक वाटेल पण भूतकाळामध्ये झाकून पाहाल आणि भूतकाळाच्या कालावधीमध्ये 50-60 वर्षाचं आयुष्य निघून गेलं पाठीमागे पाहिलं तर सगळा भ्रष्टाचार व्याभिचार स्वैराचार एकही चांगली गोष्ट जर आपल्या आयुष्यात दिसली नाही तर माणसाला कौतुक वाटू शकत नाही कौतुक वाटण्याकरता आयुष्यामध्ये परोपकार असावा कौतुक वाटण्याकरता आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताच्या चिंतनामध्ये गेला पाहिजे तेव्हा माणसाला स्वतःच्या आयुष्याचं कौतुक वाटते वाईट कामं करून वाम मार्गाने पैसा घरामध्ये आणून आणि बिल्डिंग उभ्या करून आपल्या स्वतःच्या जीवनाचं स्वतःला कौतुक वाटू शकत नाही तुम्ही काही म्हणा होऊ शकत नाही तो पैसा कोणता मेहनतीचा नाही त्या पैशामध्ये कोणती पारदर्शकता नाही ते जीवन उभं करत असताना लोकांना दिसतं की फार मोठी क्रांती केली शून्यातून विश्व निर्माण केलं पण ते करत असताना एकही त्याचा रुपया मेहनतीचा नाही आणि त्याच्यामध्ये कोणती पारदर्शकता नाही जे काही कमावलं ते सगळं भ्रष्टाचाराचं आहे हे किती जरी केलं माणसाने तर माणसाला कौतुक वाटू शकत नाही कधीच वाटणार नाही स्वतःच्या जीवनाचं कौतुक वाटण्याकरता मनुष्याचं जीवन अतिशय स्वच्छ पाहिजे आणि पवित्र पाहिजे तेव्हा कौतुक वाटतं छातीला हात लावून म्हणू शकला पाहिजे माणसाने की पाठीमागचा कालावधी गेला पण एकही पाप नाही स्वानंद सुकणीवासी सद्गुरु जोग महाराज जेव्हा नाशिक मध्ये गोदावरीच्या तटाकावरती स्नान करण्याकरता जाताय एक ब्राह्मण त्या ठिकाणी आहे तो ब्राह्मण त्यांना म्हणतोय महाराज हातामध्ये पाणी घ्या आणि संकल्प करा आतापर्यंत जे आयुष्यामध्ये पाप घडली हे गोदावरी माता सगळे स्वच्छ करून घे मला पवित्र कर असा संकल्प करा जोग महाराज म्हटले अरे संकल्प करण्याचा प्रश्न उरतोच कुठे माझ्या जीवनाचा चित्रपट माझ्या समोर आताही पूर्ण उभा आहे आतापर्यंत जेवढं आयुष्य गेलं त्या आयुष्यामध्ये पाप नावाची गोष्ट स्वप्नातही केली नाही संकल्प सोडण्याचा काय प्रश्न आहे